ताप येणं ही गोष्ट निसर्गतः शरीराने आपल्याला एक डिफेन्सिव्ह मेकॅनिझम दिलेलं आहे. त्यावेळेस जर तुम्हाला 98, 99, 100 पर्यंत ताप असेल, अगदी 1 पर्यंत जरी ताप असेल आणि आपल्याला जर तो विश्रांतीने साध्या सुध्या उपायांनी जर तो नियंत्रणात येत असेल तर विनाकारण पॅरासिटामॉल सारखी औषधं सुद्धा घेऊ नये. वृक्षस्वेद, तर याच्यामध्ये काही वनस्पतींची भरड आणि वाळू जी आपली बांधकामासाठी वापरली जाते ती वाळू याच्यामध्ये आहे. तर हा वृक्षस्वेद आहे. म्हणजे स्वेद जो असतो हा 2 प्रकारचा असतो. एक स्निग्ध स्वेद असतो ज्याच्यामध्ये तेल लावलं जातं, परंतु हा वृक्षस्वेद असतो जेव्हा सांध्यामध्ये आमसंचिती असते, सूज असते, तेव्हा आयुर्वेदाचा असा आदेश आहे की याच्यामध्ये आपण तेलाची मालिश करणं ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. अनेक गुगुळ सुद्धा याच्यामध्ये वापरले जातात. त्यांचा पण जाता जाता मी उल्लेख करेन. सिंहनाथ गुगुळ आहे, कैशोर गुगुळ आहे, योगराज गुगुळ आहे. मुळावर काम करणारी ही जी चिकित्सा आहे ती म्हणजे बस्ती चिकित्सा आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. नमस्कार. चिकनगुनियाची मस्ती जिरवेल आयुर्वेदातील बस्ती भाग 2 मध्ये पुनश्च आपलं स्वागत आहे. बऱ्याच लोकांनी मला कॉमेंट्समध्ये ही गोष्ट लिहिलेली आहे की आम्ही दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहोत. याचाच अर्थ लक्षात येतो की खूप लोक या पोस्ट व्हायरल चिकनगुनियामध्ये होणारा जो काही आर्थरायटिस असतो याच्याने त्रस्त आहेत. तर भाग 1 पुन्हा एकदा ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी जरूर पहा. म्हणजे चिकनगुनिया म्हणजे काय, त्याच्यातला संधिवात कशामुळे होतो, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला होईल. तर डायरेक्ट आपण भाग 2 कडे वळूया की ॲक्च्युअल त्याची ट्रीटमेंट कशी करायची असते. तर सुरुवात आपण करूया की आज जरी विषय असला की पोस्ट व्हायरल आर्थरायटिस हा जरी विषय असला तरी मला जाता जाता थोडंसं तुम्हाला या गोष्टीविषयी सांगायचं आहे की कुठलाही ज्वर असू दे, आयुर्वेदाचा दृष्टिकोन हा त्याची चिकित्सा करण्याचा वेगळा असतो. त्यामुळे ज्या लोकांना चिकनगुनिया किंवा कुठलेही व्हायरल आजार असतात तर त्या ज्वराची जी चिकित्सा असते ती जर आपण खूप ॲग्रेसिव्हली करायला लागलो, तापाची औषधं आपण दणादण घेत गेलो, अँटीबायोटिक कारण नसताना घेत गेलो, कारण आपल्याला माहिती की हा व्हायरल डिसीज आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही अँटीबायोटिकचा शून्य उपयोग होणार आहे, उलट आपल्याला त्याचा त्रास होणार आहे. कारण हे बॅक्टेरिया जसे असतात की जे जंतूंना मारतात त्याचप्रमाणे आपल्या पोटातले जे फ्रेंडली बॅक्टेरिया असतात त्याच्यावर पण त्याचा हल्ला होतो आणि त्यामुळं पोटातले बॅक्टेरिया आणि आपली इम्युनिटी याचं किती जवळचं समीकरण आहे हे मी अनेक व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं आहे. त्यामुळं कारण नसताना व्हायरल इन्फेक्शनमध्ये घेतलेली अँटीबायोटिक्स जी असतात ही पुढं अनेक होणाऱ्या उपद्रवांना कारणीभूत होत असतात. त्यामुळे लक्षात ठेवा की ताप येणं ही गोष्ट निसर्गतः शरीराने आपल्याला एक डिफेन्सिव्ह मेकॅनिझम दिलेलं आहे. त्यावेळेस जर तुम्हाला 98, 99, 100 पर्यंत ताप असेल, अगदी 1 पर्यंत जरी ताप असेल आणि आपल्याला जर तो विश्रांतीने साध्या सुध्या उपायांनी जर तो नियंत्रणात येत असेल तर विनाकारण पॅरासिटामॉल सारखी औषधंसुद्धा घेऊ नये. याला अपवाद आहे की काही लहान मुलं असतील, वयस्कर मंडळी असतील ज्यांना ताप सहन होत नाही अजिबात, तर या लोकांनी घेतलं तर चालेल, पण विनाकारण ताप शमवण्याची औषधं घेऊ नका. कारण असं सुद्धा निरीक्षण येथे पाहायला मिळतं की ज्यांनी सुरुवातीलाच लगेचच ताप दबवण्याची औषधं घेतलेली आहेत त्या लोकांना पुढे जाऊन कॉम्प्लिकेशन्स होताना दिसून येतात. तर ही झाली सुरुवातीची एक प्रस्तावना. तर नंतर जेव्हा हा आजार तात्पुरता व्हायरल इन्फेक्शनसारखा 5-7 दिवसामध्ये, 7-8 दिवसामध्ये, जास्तीत जास्त 10 दिवसांमध्ये कमी होत नाही तेव्हा तो त्रिदोषजन्य संप्राप्ती या पद्धतीने आपल्यासमोर येतो. आणि हा जो आगंतू ज्वर आहे म्हणजे हा दंशामुळं होणारा, डासांच्या दंशामुळं होणारा, याला एक आयुर्वेदामध्ये आगंतुज ज्वर ही कॅटेगरी केलेली आहे. आणि सांध्यांवर जेव्हा या आजाराचा परिणाम दिसायला लागतो तेव्हा त्याला संधिग सन्निपात ज्वर या पद्धतीची त्याला एक नामाभिधान केलं जातं. आणि त्या पद्धतीची चिकित्सा ही आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली आहे की ज्याचं साधर्म्य हे जीर्ण आमवाताशी आपल्याला पाहायला मिळतं. तर चला आपण आता ट्रीटमेंट कशी एक एक टप्प्याने करतो. सुरुवातीला आपण जी एक्सटर्नल ट्रीटमेंट, बाह्य चिकित्सा जी करायची आहे ते सोपे उपाय आपण बघूया आणि पुढे जाऊया. तर यातला पहिला महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे वृक्षस्वेद. तर याच्यामध्ये काही वनस्पतींची भरड आणि वाळू जी आपली बांधकामासाठी वापरली जाते ती वाळू याच्यामध्ये आहे. तर हा वृक्षस्वेद आहे. म्हणजे स्वेद जो असतो हा 2 प्रकारचा असतो. एक स्निग्ध स्वेद असतो ज्याच्यामध्ये तेल लावलं जातं, परंतु हा वृक्षस्वेद असतो जेव्हा सांध्यामध्ये आमसंचिती असते, सूज असते, तेव्हा आयुर्वेदाचा असा आदेश आहे की याच्यामध्ये आपण
तेलाची मालिश करणं ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, कारण त्याच्यामुळे आमदोष वाढतो आणि त्यामुळे वेदनाही वाढतात, आजारसुद्धा आणखीन जास्त भक्कम होऊ शकतो। त्यामुळे सुरुवातीला कोरडा शेक देणं, याला वृक्षस्वेद म्हणतात। तर वाळू कशी आहे, अगदी भसरट आहे, कोरडी आहे, तर घरीसुद्धा आपण ही जी पावडर आहे किंवा साधी वाळू जरी असली तरी ती आपण एखाद्या सुती कापडामध्ये घ्या, त्याची पोटली किंवा पुरचंडी बनवा, तवा गरम करा, त्याच्यावरती ती पोरचुंडी गरम करून जे दुखणारे सांधे आहेत ते जर तुम्ही 10 मिनिटांपर्यंत शेकले तर त्याच्यामुळे वेदनेमध्ये चांगल्या प्रकारे सुधारणा होती। कारण हे जे वेदना निर्माण करणारे जे घटक असतात त्याचं पाचन होतं, सूज जी असते ती डिस्पर्स होते आणि त्यामुळे वेदना कमी व्हायला याच्यामध्ये मदत होते। जेव्हा आजार खूप जीर्ण होतो तेव्हा महाविषगर्भ यासारखं एखादं तेल जे आहे की जे उष्ण गुणधर्माचं आहे, जे आमपाचन आहे, ते तेल तुम्ही संवाहन पद्धतीने म्हणजे फार विगरस मसाज न करता वापरू शकता। परंतु सुरुवातीच्या कालावधीमध्ये वालुका स्वेद हाच गरजेचा आहे, वृक्षस्वेद गरजेचा आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। दुसरी चिकित्सा आहे ती म्हणजे धारा। धारा ही जी चिकित्सा आपण करतो तर याच्यामध्ये या पद्धतीने हे एक पात्र आहे, हे मी काय आपणासमोर ठेवलं आहे, दवाखान्यामध्ये आमच्याकडे सामुग्री वेगवेगळी आहे, परंतु ही घरी करण्यासारखी ट्रीटमेंट आहे। आपलं जे तेल ठेवण्याचं जे पात्र असतं तर असं एखादं पात्र तुम्ही घ्या, त्याच्यामध्ये आयुर्वेदिक कुठलाही सुंठीचा काढा असेल किंवा गुळवेलीचा काढा असेल किंवा मिरे पिंपळी घालून बनवलेला काढा असेल, असे वेगवेगळे काढे जे असतात किंवा काही आयुर्वेदिक दुकानामध्ये काही रेग्युलर महारासनादीसारखे कषाय मिळतात, तर ते जरी तुम्ही वापरले आणि धारा स्वरूपामध्ये म्हणजे साधारण 2 ते 4 अंगुळ एवढ्या उंचीवरून हा गरम केलेला काढा जो असतो त्याची धार जर आपण सोडली तर त्याच्यामुळे तिथे जे सूज निर्माण करणारे घटक असतात हे सगळीकडे पसरले जातात, उष्णता होती निर्माण तिथे आणि त्यामुळे वेगवेगळे जे चॅनल्स असतात छोटे छोटे ते मोकळे होतात, त्यामुळे सूज निघून जाते। आपली जी औषधं असतात ती इफेक्टिवली त्या ठिकाणापर्यंत पोचायला लागतात, पोषण व्यवस्थित पोचायला लागतं आणि त्यामुळे सूज पटकन कमी होणं, वेदना कमी होणं यासारख्या गोष्टी इथं पटकन घडायला लागतात। आता पुढची स्टेज येते ती प्रत्यक्ष इंटरनल किंवा ओरल मेडिसिन्स जी आहेत, तर ही मी पुढं आपणासमोर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये अनेक औषधं इथं मांडलेली आहेत। ही व्यक्तिसापेक्ष, आजाराच्या लक्षणासापेक्ष, अवस्थेनुरूप ही औषधांची आपण योजना इथं करत असतो, ही गोष्ट आपण लक्षात घ्या। तर याच्यामध्ये पहिलं औषध आहे ते म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातलंच अतिशय प्रसिद्ध रामबाण औषध आमवातावरचं जे आपण म्हणतो ते म्हणजे रसोन किंवा ज्याला आपण लसूण म्हणतो। हे औषध आपण वेगवेगळ्या आयुर्वेदिक योगांमध्ये शुद्ध करून ते औषध वापरत असतो। पुढचं जे आहे ते म्हणजे किणही किंवा ज्याला आपण आघाडा म्हणतो, हे अतिशय श्रेष्ठ आमपाचक औषध आहे। हे सुद्धा वात कमी करणं, आम कमी करणं यासाठी उपयोगी पडतं। पुढचं जे आहे ते म्हणजे महौषधी शुंठी ज्याला असं म्हटलं जातं, तरी अतिशय श्रेष्ठ वीर्यवान औषध हे जे आहे ते म्हणजे सुंठ आहे। पुढे मिरे किंवा पिंपळी ह्या तिघांची एक त्रिकूट म्हटलं जातं, तर ह्यांना त्रिकटू असंच नाव आहे। ह्या तिघांचा योग हा नेहमी एकत्र वापरला जातो। हा श्रेष्ठ आमपाचक, शूलग्न, अग्निप्रदीपन करणारा अशा पद्धतीचा योग असतो। किंवा गोक्षुरासारखी काही औषधं आहेत की जी आपण गोक्षुरादी गुग्गुळ या स्वरूपात वापरतो, त्याला अनुपान म्हणून धान्यकक्वाथ हा जो आहे म्हणजे धण्याच्या बिया आहेत, याचा काढा हा अतिशय युक्तिपूर्वक ग्रंथकारांनी वापरायला सांगितला आहे। किंवा कारण काय होतं, जेव्हा आपण अनेक प्रकारची पेनकिलर्स वापरत असतो, अनेक औषधं याच्यामध्ये इम्युन मॉड्युलेटर वापरत असतो, तर त्यांचे जे क्षार असतात हे शरीराला जाचक ठरतात आणि हे क्षार शरीराच्या बाहेर काढण्याचं काम जे आहे ते म्हणजे हे धणे करत असतात। याची ॲक्शन काय आहे तर मूत्रल म्हणजे मूत्रप्रवृत्ती वाढवली जाते आणि हे क्षार शरीराच्या बाहेर जातात। जे टॉक्झिन्स वेगवेगळे पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की अनेक व्हायरसचे काही टॉक्झिन्स असतात ते शरीराबाहेर काढण्याचं काम, सूज कमी करण्याचं काम हे धणे करत असतात। तर हे धण्याच्या अनुपानातून वेगवेगळे औषधं दिली जातात। पुढचं जे औषध याच्यामध्ये आहे ते म्हणजे वेदना कमी करणारा, हा सुद्धा एक औषधांचा खास गट आहे। आयुर्वेदिक वेदना शमन करणारी औषधं आहेत, यातली ही जी आहे ती म्हणजे रासना, आपल्याला महारासनादी काढा माहीत असतो, त्यातली ही महत्त्वाची वनस्पती आहे ती म्हणजे रासना आहे। ही जी आहे ही बहुगुणी गुळवेल ही जी औषध आहे ज्याची ॲक्शन ही इम्युन मॉड्युलेटर अशा पद्धतीची आहे। आपल्याला माहिती की अनेक इम्युन मॉड्युलेटर HCQ सारखी जी औषधं आहेत ही याच्यामध्ये वापरली जातात, तर इम्युन सिस्टीममध्ये जो काही दोष असतात ते कमी करण्याचं काम ही गुळवेल तिथं करत असते। पुनर्नवासारखं औषध आहे किंवा वेदना कमी करण्यासाठी सुंठसुद्धा तितकीच
रामबाण आहे, टेंटू मूळ किंवा अग्निमंथ म्हणून एक औषध आहे, हे सुद्धा अत्यंत बहुगुणी औषध आहे की जे आमवातामध्ये एक वैद्यांच्या हातातला हुकमी एक्का असं म्हणू शकतो. तर अशा अनेक औषधांची जंत्री इथं आपण आहे. तर अनेक गुग्गुळसुद्धा याच्यामध्ये वापरले जातात. त्यांचा पण जाता जाता मी उल्लेख करेन. सिंहनाथ गुग्गुळ आहे, कैशोर गुग्गुळ आहे, योगराज गुग्गुळ आहे. अनेक लोक मला म्हणत असतात की डॉक्टर तुम्ही आम्हाला काही रेडीमेड असे फॉर्म्युले का सांगत नाही. परंतु प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला लक्षात आलं असेल की माझा याचा मागचा विषय हा असतो किंवा हेतू असतो तो म्हणजे प्रबोधन करणं, लोकांना तो विषय समजावून सांगणं. कारण आपण म्हणतो की आपण जेव्हा एखाद्या ॲलोपॅथी डॉक्टरकडे जातो तर आपण कुठलेही उपाय असे यूट्यूबवर बघून ही गोळी घे, हे अँटीबायोटिक घे असं करत नाही. तर हाच दृष्टिकोन आपण आयुर्वेद चिकित्सेच्या बाबतीतही ठेवला पाहिजे की केवळ नुसखे जे असतात ते फक्त दिशादर्शन असतं. प्रत्यक्ष जेव्हा आपल्याला गंभीर आजार असतात तेव्हा वैद्यांच्या सल्ल्याने घेतलेले औषधोपचार असतात हे नेहमी सुरक्षित असतात आणि अचूक असतात. ही गोष्ट मी जाता जाता आपल्याला नक्की सांगू इच्छितो. त्याचप्रमाणे पंचकर्म ही जी चिकित्सा या व्हिडिओच्या शीर्षकामध्येच आहे ती म्हणजे बस्ती चिकित्सा. विरेचन चिकित्सा ही एरंडे स्नेह किंवा एरंड्याचं तेल या माध्यमातून वापरली जाते. परंतु त्याबरोबर बस्ती ही चिकित्सा आहे ही अतिशय रामबाण आहे, विशेषतः सांध्यांचे विकार असतात तेव्हा. तर त्याच्यामध्ये अतिशय सोपी चिकित्सा असते. अशी ही डिस्पोजेबल सिरिंज असते आणि ही कॅथेटर असते. तर याच्या मदतीने काही औषधी तेलं असतात किंवा एक मोठा एनिमा पॉट पण असतो. त्या माध्यमातून आपण काही औषधांचे काढे, त्याच्यामध्ये सैंधव, मध, तेल या सगळ्यांचं एकत्रित एक मिश्रण करून ते गुदमार्गाने शरीरामध्ये सोडलं जातं आणि त्यामुळे बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन होतं. वातदोष, आमदोष, कफदोष कमी होतात आणि झटाझट एका आठवड्यामध्ये रुग्णाला सिग्निफिकंट फरक पडायला लागतो. पेनकिलर्सची जी गरज असते ती भराभर कमी व्हायला लागते. नाहीतर आपल्याला माहिती की पेनकिलर घेतली की 24 तास त्याचा असर असतो, पुन्हा नंतर तेवढेच इन्फ्लेमेटरी मार्कर शरीरामध्ये वाढतात, पुन्हा पेनकिलरची गरज वाटते. म्हणून मुळावर काम करणारी ही जी चिकित्सा आहे ती म्हणजे बस्ती चिकित्सा आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. आणि जसं जसं मग वेदना कमी व्हायला लागतात, आमदोष कमी होतात, तेव्हा नंतर आयुर्वेदातली जी बहुगुणी आणि अतिशय युनिक कन्सेप्ट जी आहे ती म्हणजे रसायन चिकित्सा ही सुद्धा तितकीच महत्त्वाची असते. कारण आपल्याला नुसत्या आम कमी करून, नुसत्या वेदना कमी करून चालणार नाही, तर ती जी सिस्टीम आहे, ती जी शरीरातली अवयव आहेत, हाडं असतील, लिगामेंट्स असतील, स्नायू असतील, जॉईंट्स असतील, या सगळ्या गोष्टींना ताकद येणं यासाठी अस्थिधातू, मांसधातू किंवा रक्तधातू हा सकस करणं, बलवान करणं हे गरजेचं असतं. आणि तिथूनच पुढं मग रसायन चिकित्सा सुरू होते. त्याच्यामध्ये पद्मकाष्ठ ही वनस्पती आहे. ही वनस्पतीची आत्ता भरड आहे, पण हे लाकूड जर तुम्ही पाहिलं तर अत्यंत कठीण लोखंडासारखं असतं. आणि त्यामुळं पांचभौतिक चिकित्सेचं हे तत्त्व आहे की पृथ्वी महाभूत प्रधान औषधं जे असतात हे मंडूर भस्म आहे, यांच्या एकत्रीकरणातून आम्ही वेगवेगळे योग बनवत असतो. ही लाक्षा किंवा लाख ज्याला म्हणतात तर ती सुद्धा याच्यामध्ये अस्थिधातूला ताकद देण्यासाठी वापरतो. शतावरी, अश्वगंधा ही सगळी जी औषधं असतात ही शरीराचं बल, मांसधातूचं बल, ताकद वाढवणं यासाठी उपयुक्त ठरतात. तर या पद्धतीने आपण जेव्हा सर्वसमावेशक चिकित्सा करतो तेव्हा अल्पावधीतच रुग्ण हा भराभर याच्यामध्ये या आजारातून बाहेर यायला सुरुवात होते. आहार कल्पना किंवा आहार विहाराचे जे काही संदेश आहेत हे सुद्धा आयुर्वेदामध्ये महत्त्वाचे असतात. मी तुम्हाला नेहमी सांगत आलो की जेव्हा आमता शरीरामध्ये असते तेव्हा सुरुवातीच्या ॲक्टिव्ह फेजमध्ये लोकांना वाटतं की चला आता ताप गेला, सांधे दुखत आहेत तर चिकन खा, मटण खा, अंडी खा, पौष्टिक औषधं घे. तर या गोष्टी करू नये, कारण आम शरीरामध्ये निर्माण होत असताना तुम्ही ही औषधं घेतलेली किंवा आहार जो असतो हा शरीरामध्ये आम वाढवत असतो. त्यामुळे जोपर्यंत सूज शरीरावर आहे तोपर्यंत पचणारा हलका असा आहार तुम्ही घ्या. काही प्रोटीन घ्यायचे असतील तर तुम्हाला कढण किंवा सूप या माध्यमातून तुम्ही घ्या. त्यामुळे ताकदही मिळेल पण शरीरामध्ये आमता वाढणार नाही. आणि जशी जशी सूज कमी व्हायला लागते तेव्हा मग ताकद देणाऱ्या ज्या गोष्टी असतात ह्या आत्ता वर सांगितलेल्या मी तुम्ही सगळ्या सढळ हाताने वापरू शकता. तुम्ही मग डिंकाचे लाडू असतील, अळीवाचे लाडू असतील, खारकेची पावडर असतील, या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी यानंतर ताकद देणाऱ्या असतात. खजूर असेल तर या सगळ्या गोष्टी आपण युक्तिपूर्वक वापराव्या आणि पटापटा रसायन चिकित्सेचे फायदे हे शरीराला त्यानंतर आपल्याला दिसून येतात. हलका व्यायाम, दीर्घ श्वसन जेवढा सोसेल
जमेल तेवढंच सकाळचं चालणं यासारख्या गोष्टी सुरुवातीला ठेवाव्यात. या सगळ्या उपायांनी जेव्हा रुग्ण बरे व्हायला लागतात तेव्हा आता स्क्रीनवर मी काही तुम्हाला रुग्णांचे फीडबॅक दाखवतो आहे. तर ते फीडबॅक जेव्हा मी पाहतो, रुग्ण स्वतःहून या पद्धतीचे फीडबॅक जेव्हा देतात तेव्हा खरोखरीच आयुर्वेदाचा अतिशय अभिमान वाटतो. आपलं हे जे शास्त्र आहे हे किती अचूक तत्वांनी युक्त आहे आणि आजच्या घडीतले जे काही आजार आहेत त्या आजारांवरही त्या आयुर्वेदाची तत्त्व किती चपखल लागू पडतात हे पाहून अतिशय आश्चर्य आणि आनंदही होतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आमचं कल्पतरू आयुर्वेदिक चिकित्सालय हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण या आपल्या प्रोत्साहनातूनच आम्हाला पुढे वेगवेगळ्या पद्धतीचा अशा पद्धतीचा आशय आपणासमोर घेऊन यायला आनंद आणि उत्साह होतो. त्याचप्रमाणे ही माहिती गरजू लोक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.